तिचा मोठा अधिकारी होता विक्रांतजी, ते पाप म्हणा किंवा पुण्य म्हणा, मीच म्हणणार बाबा ये इथं, तुला जेवढी पगार आहे तेवढी मी देतो मला इथे. आणि तो आल्यामुळं काय घडलं मला सांगा. आज कारखाना त्याच्या मार्गदर्शनाखाली चालतोय. अनेक लोक परदेशात पाठवायचं काम अविनाशनं केलं. तुम्हाला गाईड करता येत आहे, कोणता विषय घ्यायचे आहे. माझी घडी बरोबर आहे, तुम्ही मी घडीचा माणूस आहे, मला सांगायचे तुमच्या घड्या पुढे एक माझी घडी बरोबर आहे. पण हे सगळं आपल्याला करायचे आहे. आधी संधी आली आपल्याला, म्हणून तुम्ही हताश होऊ नका. नुसतं रस्ते करायचे, निवडणुका लढून भांडणं करून आम्हाला राजकारणाची पोळी भाजवायचं नाही. तर इथल्या तरुणाच्या हाताला, महिलाच्या हाताला काम लावायचे आणि गुन्ह्यागोविंदानं राहतील, आईवडिलांची सेवा करतील, हे देखील आम्हाला काम करायचे. त्याच्यासाठी 7 तारखेला घड्याळासमोरचं बटन दाबून विकासाचे दारं खुली करा, अशा प्रकारची विनंती करतो. आणि तुम्हाला जे काही निधी लागणार आहे, नरवटवाडीचा रस्त्याचा माल मागच सांगितलं बापू मामाला, थोडे पैशाची अडचण होती म्हणून आम्ही थांबले. अरे काय अंधुरीचं कसली झाली अंधुरी. आता अनेक वेळेस मिळालो, वकील साहेबांनी मला मान खडून अंधुरीला आणलं. अरे म्हणलं गाव दिसायला हेच असं, मला हेच गाव आहे. हे दोघे विद्याभूषण वकील साहेब आम्ही होतो. पुढे गेलो तर नाही, हे काही येणारच गाव आहे. केंद्रवाडी गेली, मला गाव काहीच नाही गेले. हे गाव आता जरा दिसाले तरी ह्याच रस्त्याने गाव गावात आल्याशिवाय दिसत नाही. आज बघा या गावाची काय तुमच्या पुण्य असं. अहमदपूरून निघालो की नीट चौकात, सांगवीहून निघाले की नीट लातूरला रेणापूर मार्गे. हे काम ह्याला म्हणतात काम. मित्रांनो, या विकास आम्ही केला, माझ्या सरकार मी केलंय. अरे अविनाश जाधव सारखा माणूस आपल्याला भेटलाय. प्रगती प्रगती विकास काय, रस्ते झाले, सभागृह झालं म्हणजे विकास नाही, ते तर भौतिक सुविधा आहेत. पण या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाची 1000 ते 1500 रुपये दिवसाला कमवायची ऐपत झाली तर त्याचा पॅरामीटर त्या भागाचा विकास झाला. विक्रांतजी डेअरी चालवतो आपण. या गावामधला एक मुस्लिम समाजाचा माणूस 1 एकर जमीन नाही त्याला, पण 10 म्हशी त्याच्याकडे. त्याचा उदरनिर्वाह बघतोय. चांगल्या क्वालिटीचं दूध दिलंय. जे काही केलंय ते चांगलंच केलंय आणि चांगलंच करायचं आहे. आज शेतकऱ्याच्या जीवनामध्ये दूध खूप मोठं वरदान आहे मित्रांनो. 10 दिवसाला पैसे मिळतात तुम्हाला. आणि बाकीच्या प्रपंच भागाला ही सगळ्या गोष्टी आहेत. अजून तुम्हाला जनावर घ्यायचे असेल तर सांगा, आपल्या पतसंस्था आहेत, आपल्या बँका आहेत. हे तर तुम्हाला माहित आहे, वाळपे आपला असला की आपल्या पत्रावरती थोडस सुप्त माप देतो. आणि म्हणून आपला वाळप्या सत्ता आपली येणार आहे, महायुतीची सत्ता येणार आहे. आणि म्हणून अशा वेळेला आपला वाळप्या तिथं पाठवण्याची आपल्याला आवश्यकता आहे. म्हणून मी एवढीच विनंती करतो. खरं तर प्रफुल्लचंद्र गुंडे खरंच म्हणजे प्रशासन आमच्या सरकारी सेवेतला एक निवृत्त अधिकारी आहे. अत्यंत सज्जन माणूस म्हणून, म्हणजे ते उमेदवार म्हणून तर चांगले आहेतच आहेत, पण एक व्यक्ती म्हणून सुद्धा अत्यंत चांगले आहेत. आणि म्हणून अशा चांगल्या माणसाला चांगल्या आपल्या सरकारची सेवा करण्याची संधी आपण द्यायची आहे. दोन्ही खरंच आपल्या या मतदारसंघामध्ये सगळेच उमेदवार इतके उच्च विद्याभूषित आहेत. खरं म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये बघितले उमेदवार बघितले की वाटतं की खरोखरच हे तिथं जाऊन काय बोलतील. आणि अशा मुक्या बहिऱ्या लोकांना तिथं जर निवडून देण्यापेक्षा असे सुशिक्षित विद्याभूषित जे खऱ्या अर्थानं आपले प्रश्न तिथं जाऊन मांडू शकतील असे तिन्ही उमेदवार सक्षम, कर्तबगार आणि विद्याभूषित आहेत. त्यामुळे सत्या तिघांनाही आपण प्रचंड मतानं विजयी करावं ही आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय हिंद. लातूरमध्ये भावनेवरती मतदान केलं गेलं. कुठेतरी लोकांनी मतदान करताना विकासापेक्षा भावनेला अधिक महत्व दिलं आणि त्याच्यामुळे निकाल वेगळा झाला. बाबांनो, ही चूक तुमच्याकडून होता कामा नये. उद्या ज्या वेळेस राज्यामध्ये आकडे येतील त्यामुळे मध्ये तिथं वरिष्ठ जे बसलेले आहेत ते प्रत्येक मतदारसंघाचे आकडे बघत असताना ते बघतील लातूर जिल्ह्यामधनं महायुतीचे किती उमेदवार निवडून आलेले आहेत, लातूर जिल्ह्यामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किती उमेदवार निवडून आलेले आहेत. आणि त्यामध्ये सर्वाधिक संख्या ही राज्यामध्ये आपल्या लातूर जिल्ह्याची असली पाहिजे. त्याच्यामध्ये योगदान देण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. ही संधी तुम्ही गमवू नका हे सांगण्यासाठी खरं म्हणजे मी इथं आलो.
मी आधी सांगत होतो की दादा मला कळालं नाही की मला इथं कशाला बोलवलं, कारण मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस समोरून जोरदार एंट्री आमच्या हाके साहेबांची झाली आणि इथं जे काही दलित बांधवाचं समाज मंदिर आहे त्यासाठी ही सुधारणा करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि जे काही आणखी आपल्या अडचणी आहेत त्या वेळोवेळी आपल्या येणाऱ्या अडचणी आम्ही सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू. आता आत्ताच कोणीतरी म्हणलं की अंधोरी गावचा उमेदवार असला की अंधोरीकर भरभरून देतात. मला अंधोरी म्हणजे सर्व वाड्या धरून येलदरी, गोटेवाडी, कावळवाडी, गरवटवाडी ह्या सर्व मिळून आम्ही अंधोरी समजतो. आणि मी आता इथं सांगू इच्छितो की इथं जी बसलेली जनता आहे प्रत्येक जण स्वतः उमेदवारावर लढत आहे. म्हणजे मी उमेदवार नाही, इथं बसलेली जनता उमेदवार आहे असं समजून लढत आहे. आणि ही जनता मला निश्चित विजयी करेल अशी मी आशा बाळगतो. येत्या 7 तारखेला माझ्या नावापुढील, सुधीर गुट्टे साहेबाच्या नावापुढील आणि अंजलीताईच्या नावापुढील घड्याळ या चिन्हावरील बटन दाबून आम्हाला भरघोस मताने विजयी करावं अशी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. हॅलो, धन्यवाद. प्रचार सभा एवढ्या हजार बंधू भगिनींनो, आपण निवडणुकीला सामोरे जात असताना भारतीय जनता पार्टी, रिपाई व राष्ट्रवादी पक्षांची जी काही महायुती झाली आणि ह्या महायुतीच्या नेत्यांनी उमेदवार निवडताना जे काही निकष लावले गेले त्या निकषात मी एक इंजिनियर आहे, प्रशासकीय सेवेचा आणि ग्रामीण भागाचा असलेला माझं नातं, डोंगर दऱ्यात काम करताना गरीब जवळून पाहिलेली गरिबी. आणि दुसरे उमेदवार आहेत सुधीरभाऊ गुट्टे, ज्यांनी की गुट्टेवाडी सारखा गाव एक आदर्श गाव बनवलेलं आहे. दुसऱ्या थोडगा पंचायत समितीच्या उमेदवार डॉक्टर अंजलीताई गौड. आणि आमच्याकडे असलेले उमेदवार